नमस्कार. कथा मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तू हिरे माझं मितवा या सिरियलच्या प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत मीटिंगसाठी अर्णवला नेणं महत्त्वाचं असतं म्हणून लावण्य हट्ट करत असते त्याला येण्याचा. मग तो सांगतो की माझा आवाजच निघत नाही तर ही मीटिंग होईलच कशी, पण मीटिंग महत्त्वाची आहे तर मी तुझ्या वतीने बोलते सगळं असं ती म्हणत असते. त्यावेळेला अर्णव तिला नकार देतो. माझ्या वतीने माझा आवाज बनून माझी बायको माझी ईश्वरी ह्या मीटिंगला येणार. त्यावेळेला ती ईश्वरी म्हणू लागते की मी हे सगळं कसं करू शकते, मला नाही जमणार. लावण्याही म्हणते ह्या मुलीला कसलाही अनुभव नसताना एवढ्या मोठ्या मीटिंगमध्ये तू तिला बोलण्यासाठी सांगतोय, कसं शक्य आहे. मग इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडून तिला सांगतो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मी तुला जे सांगेल तेच तू बोलायचं आणि ही मीटिंग चांगली फते करायची असं म्हणत तिला तो हट्टाने त्या मीटिंगसाठी आता लीडर बनवतो. हे सगळं पाहिल्यावरती लावण्याचा संताप होतो. माझी जागा तू ऑफिसमध्येही मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस, हे मी होऊ देणार नाही आणि बघच आता तुझ्या मीटिंगची कशी वाट लावते, अशी उघड धमकी इथे लावण्याने ईश्वरीला दिलेली आहे. आणि तिचा संताप झालेला पाहून राकेश तिच्या मागे मागे जातो आणि राकेश इथे लावण्याला आणखी एक युक्ती सुचवतो ज्याने ईश्वरी सगळ्या ऑफिसमध्ये अर्णवच्या नजरेत सगळीकडे खाली पडेल, तिची इज्जत राहणार नाही. कारण तिने मीटिंगमध्ये जर असा गोंधळ घातला ज्यामुळे अर्णवचा बिझनेस डबघाईला जाईल, असं जर झालं तर नक्कीच अर्णव तिच्या विरोधात उभा राहील आणि तुझ्या बाजूने तो उभा राहील. ते करण्यासाठी आता इथे दोघंजणं मिळून प्लॅन करत आहे. त्यांचा प्लॅन यशस्वी होणार